प्रणव क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आज आपण इयत्ता 6वी गणित नवीन अभ्यासक्रमामधील सराव संच 6.1 सोडवणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील अपूर्णांकांची तुलना करा. तुलना करा म्हणजे काय? यातला कोणता अपूर्णांक लहान आहे आणि कोणता मोठा आहे ते ठरवा. पहिलं उदाहरण दिलंय 8/3 आणि 5/2 हे दोन अपूर्णांक आपल्याला दिले आहेत. त्यापैकी मोठा कोणता आणि लहान कोणता ते ठरवायचे. आता अपूर्णांक लहान मोठा ठरवताना आधी आपण याचं छेद पाहायचे. छेद इथे 3 आहे, इथे 2 आहे, यांचा छेद आपल्याला समान करायचा आहे. मग समान कसा करायचा? कोणता छेद घ्यायचा? तर या दोघांचा लसावी काढायचा. लसावी म्हणजे या दोघांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या. मग इथं 3 आणि 2 म्हणजे क्रमवार संख्या आहेत. ह्या म्हणजे 2 नंतर लगेच 3 येणाऱ्या अशा क्रमवार संख्या आहेत. म्हणजे यांचा लसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो. 3 दुणे 6 म्हणजे या दोघांचा छेद आपल्याला काय करायचा आहे? 6 करायचा आहे. मग पहिला अपूर्णांक आपण लिहून घेतला 8/3. आता छेद 6 करण्यासाठी 3ला कितीने गुणावं लागेल? 2ने. म्हणून अंशाला सुद्धा 2ने गुणायचं. मग नवीन अपूर्णांक काय मिळतोय आपल्याला? 8 दुणे 16 आणि 3 दुणे 6. 16/6 हा अपूर्णांक आपल्याला मिळाला दुसरा नवीन. आता या अपूर्णांकाचा पहा 5/2 घेतले, याचा आपल्याला छेद काय करायचं आहे? 6 करायचं आहे. मग 2ला कितीने गुणावं लागेल? 3ने. तेव्हा छेद 6 होईल. मग अंशाला सुद्धा 3ने गुणायचं म्हणजे अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. मग 5त्रिक 15 आणि 3 6. नवीन अपूर्णांक मिळाला 15/6. नवीन मिळालेले अपूर्णांक आपण खाली लिहून घेतले 16/6 आणि 15/6 छेद समान असलेले. आता जेव्हा छेद समान असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. मग आपल्याला ठरवायचे की कोणता अपूर्णांक मोठा. मग अंश कोणाचा मोठा आहे? 16चा. 15पेक्षा 16 मोठे आहेत म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. म्हणून आपण हे चिन्ह दिलं आहे. 2 टोके या अपूर्णांकाकडे. म्हणजे 16/6 हा मोठा आहे 15/6 पेक्षा. मग 16/6 हा अपूर्णांक 8/3ला गुणून आला आहे आणि हा अपूर्णांक 5/2ला गुणून आला आहे. मग आपण त्यांच्या खाली ते अपूर्णांक लिहून घेतले आणि चिन्ह आहे तसं लिहून घेतलं. म्हणजेच 8/3 हे मोठे आहेत 5/2 पेक्षा. कारण आपल्याला हे अपूर्णांक विचारले आहेत की यांची तुलना करा, याच्यापैकी कोण मोठा आहे. म्हणून आपण पुन्हा ते खाली लिहिले आणि हे चिन्ह आपण दाखवलं. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये दिलं आहे 4/9 आणि 3/7. आता इथे पण आपल्याला छेद समान करायचा आहे. छेद समान नाही, आधी आपण छेद समान करून घ्यायचा. मग छेद किती होईल याचा? आता यांचा दोघांचा लसावी किती येईल? आता या दोन्ही पण मूळ संख्या आहेत. मूळ संख्यांचा लसावी सुद्धा यांच्या गुणाकारा एवढाच असतो. म्हणजे 9×7 = 63. यांचा लसावी आपल्याला किती करावा लागेल? 9 × 7 9×7 = 63 करावा लागेल. मग आपण पहिला अपूर्णांक घेतला, याचा छेद आपल्याला 63 करायचा आहे. 9ला कितीने गुणावं लागेल? 7ने. मग अंशाला सुद्धा 7ने गुणायचं. मग 7×4 = 28 आणि 9×7 = 63 हा नवीन अपूर्णांक मिळाला. पुढचा अपूर्णांक घ्यायचा 3/7, याचा छेद सुद्धा आपल्याला 63 करायचा आहे. मग 7ला कितीने गुणावं लागेल? 9ने गुणावं लागेल. मग 9ने गुणलं. 3ला सुद्धा 9ने गुणलं. मग वरती मग 9×3 = 27 आणि 9×7 = 63 हा नवीन अपूर्णांक मिळाला. आता छेद समान असलेले हे दोन अपूर्णांक आपण खाली लिहून घेतले 28/63 आणि 27/63. आता याच्यात आपण लहान मोठा कोणता आहे ते ठरवायचे. त्याआधी आपण 28/63 कशाला गुणून आले आहे? 4/9ला, ते खाली लिहून घेतले. 27/63 कशाला गुणून आले आहेत? 3/7ला. मग त्याच्या खाली तो अपूर्णांक लिहून घेतला. आणि मग आता आपण ठरवूया की कोणता अपूर्णांक लहान आणि कोणता मोठा. ज्याचा अंश मोठा समान छेद असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. कोणत्याचा अंश मोठा आहे? याचा. 27पेक्षा 28 मोठे आहेत म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. म्हणून आपण हे चिन्ह दिलं. 28/63 मोठे आहेत 27/63 पेक्षा. म्हणजेच 4/9 हे मोठे आहेत 3/7 पेक्षा. आपल्याला या अपूर्णांकाची तुलना करायला सांगितली होती म्हणून मग हे चिन्ह जसे तसं खाली येईल. तिसरं उदाहरण 7/10 आणि 9/14. आता इथं पण छेद समान नाही, मग आपण छेद समान करून घ्यायचं एकदा. आता 10 आणि 14 यांचा लसावी काढायचा. आता लसावी आपण अवयव पाडून काढायचा एका बाजूला नाही, तर काहीतरी आपण युक्ती वापरायची. तर युक्ती काय वापरणार? मोठ्या संख्येचा पाढा मोजायचा. त्या पाढ्यात
या पाढ्यातली संख्या येईपर्यंत, छोट्या संख्येच्या पाढ्यातली संख्या येईपर्यंत मोजायचा. 14 एक 14, 14 दोन 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पंचे 70. 70 ही संख्या या पाढ्यात, छोट्या पाढ्यात पण आहे, म्हणजेच यांचा लसावी किती? 70. नाही समजले तर अवयव करून काढला तरी चालेल. जोपर्यंत या पाढ्यातली संख्या या पाढ्यात येत नाही तोपर्यंत पाढा मोजायचा आणि आली की थांबायचं, तो त्याचा लसावी. असं आपण इथे एक युक्ती वापरली आहे. मग यांचा दोघांचा छेद आपल्याला किती करायचा आहे? 70. वरती पण तुम्ही तसं केलं तरी चालेल लसावी काढण्यासाठी वरच्या उदाहरणांमध्ये. आता इथं आपल्याला छेद करायचा आहे 70. मग पहिला अपूर्णांक आपण घेतला 7/10. 10ला कितीने गुणावं लागेल म्हणजे छेद 70 होईल? 7ने. वरती अंशाला सुद्धा 7ने गुणायचं. मग 7 7 49 आणि 10 7 70. नवीन अपूर्णांक मिळाला. पुढचा अपूर्णांक घेतला 9/14. इथे आपल्याला छेद किती करायचा आहे? 70. 14ला कितीने गुणावं लागेल? 5ने. 14 पंचे 70. 9 5 45. नवीन अपूर्णांक मिळाला. नवीन अपूर्णांक खाली लिहून घेतले आणि हे अपूर्णांक कोणत्या अपूर्णांकांना गुणून तयार झाले आहेत त्यांच्या खाली ते अपूर्णांक लिहून घेतले. 2 चौकटी केल्या. आता आपल्याला ठरवायचं आहे की कोणता अपूर्णांक छोटा आणि कोणता मोठा. मग 70 70 छेद आहे म्हणल्यावर छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. कोणाचा अंश मोठा आहे? हा अंश मोठा आहे म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. म्हणजे 49/70 मोठे आहेत 45/70 पेक्षा. म्हणजेच 7/10 हे मोठे आहेत 9/14 पेक्षा. हे चिन्ह आपण खाली देणार. पुढे दुसरा प्रश्न आपल्याला खालील अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा. आता उतरत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात आधी मोठा अपूर्णांक, त्याच्यानंतर छोटा, छोटा असा उतरता क्रम लावायचा आहे. मग आपल्याला इथं सुद्धा कोणता मोठा आहे कोणता छोटा आहे ते ठरवायचं आहे. मग इथं सुद्धा आपल्याला छेद समान नाही आहेत. छेद समान करून घ्यावे लागतील आणि मग आपल्याला अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावावे लागतील. मग यांचा छेद किती करायचा? आता यांचा लसावी काढायचा. इथं सुद्धा आपण युक्ती वापरूया. सगळ्यात मोठी संख्या 8. 8चा पाढा म्हणायचा या दोघांच्या पाढ्यातल्या संख्या येईपर्यंत. आता 8 एक 8 म्हटलं तरी या दोघांच्या पाढ्यात येतात 8. म्हणजे 4च्या पाढ्यात पण 8 येतात आणि 2च्या पाढ्यात पण 8 येतात. म्हणजे यांचा लसावी काय? 8. मग आपल्याला सगळ्यांचा छेद किती करायचा आहे? 8. मग पहा 11/8चा छेद 8 आहे म्हणून याला कशानेच मग गुणला पण नाही, हा असाच राहू दिला. आता 2/4 पुढचा अपूर्णांक घेतला 2/4. याचा छेद आपल्याला 8 करायचा आहे. मग 4ला 2ने गुणावं लागेल. वरती सुद्धा 2ने गुणला अंशाला. 2 दुणे 4. 4 दुणे 8. नवीन अपूर्णांक मिळाला. पुढचा अपूर्णांक घेतला 7/2. याचा सुद्धा छेद आपल्याला 8 करायचा आहे. मग 2ला कितीने गुणावं लागेल तेव्हा 8 होतील? 4ने. मग 4ने गुणलं, वरती अंशाला सुद्धा 4ने गुणलं. 7 चौक 28 आणि 2 चौक 8. हा एक नवीन अपूर्णांक मिळाला. आता 3 नवीन अपूर्णांक आपले लिहून घ्यायचे. पहिला हा आहे तसा, हा 4/8 आणि हा 28/8. आता यांचा आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. म्हणजे सगळ्यात मोठा अपूर्णांक आधी लिहायचा आहे. याच्यातला सगळ्यात मोठा कोणता? छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो सगळ्यात मोठा. म्हणजे 28/8 सगळ्यात मोठा आहे. मग आधी तो लिहिला. नंतर 11/8 येईल, मग तो लिहिला आणि सगळ्यात छोटा येईल 4/8, मग तो लिहिला. हा झाला उतरता क्रम. पण आपल्याला कशाचा उतरता क्रम लावायचा आहे? या अपूर्णांकांचा. मग हे अपूर्णांक कोणत्या अपूर्णांकांना गुणून तयार झाले आहेत ते क्रमवार इथं लिहायचे. 28/8 28/8 7/2ला म्हणून आधी येईल 7/2. 11/8 11/8 कारण तो आहे तसा आपण घेतला आहे. नंतर 4/8 4/8 कशाला गुणून तयार झाला आहे? 2/4ला. म्हणजे इथं शेवटी येईल 2/4. हा आहे आपला उतरता क्रम. 7/2 11/8 आणि सगळ्यात लहान 2/4. त्यातलं दुसरं 19/6 5/3 आणि 7/4. इथं सुद्धा उतरता क्रम लिहायचा आहे आपल्याला. इथं पण छेद सारखे आता नाही आहेत. आता इथं छेद सारखे करावे लागतील. मग आपल्याला यांचा लसावी काढावा लागेल 6 3 आणि 4चा. यांचा लसावी आपण कसा काढणार? अवयव पाडून काढायला आपल्याला वेळ जाईल. आणि असं नाही समजलं तर अवयव पाडून काढा तरी पण चालते. मग आपण काय करायचं? सगळ्यात मोठी संख्या पाहिजे. सगळ्यात मोठी आहेत 6. 6चा पाढा यांच्या पाढ्यातल्या संख्या येईपर्यंत म्हणायचा. 6 एक 6 6 दुणे 12 12 12 पहा 3च्या पण पाढ्यात आहेत 4च्या पण पाढ्यात आहेत. म्हणजे यांचा लसावी काय येईल? 12.
म्हणजे आपल्याला या सगळ्यांचा छेद काय करायचा आहे, 12 करायचा आहे. मग आपण पहिला अपूर्णांक घेतला 19/6, याचा छेद 6, 12 करण्यासाठी 6ला कितीने गुणावं लागेल, 2ने. मग इथे 2ने गुणलं म्हणून वरती सुद्धा 2ने गुणलं. 19 दुने 38 झाले आणि 6 दुने 12 झाले. पुढचा अपूर्णांक घेतला 5/3. आता इथे 3ला कितीने गुणावं लागेल, म्हणजे 12 येतील 4ने. वरती सुद्धा 4ने गुणलं. 5 चोक 20, 3 चोक 12. पुढचा अपूर्णांक घेतला 7/4. 4ला कितीने गुणावं लागेल, 3ने, म्हणजे 12 येतील. मग वरती सुद्धा 3ने गुणलं. 7 त्रिक 21, 4 त्रिक 12. आता 3 नवीन अपूर्णांक मिळाले, 1, 2, 3. ते खाली लिहून घेतले. 38/12, 20/12 आणि 21/12. आता यांचा आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. सगळ्यात मोठा शोधायचा आहे आधी. छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो सगळ्यात मोठा. 38/12 सगळ्यात मोठे आहेत म्हणून ते आधी लिहिले. नंतर आहेत 21/12, ते नंतर लिहिले आणि मग सगळ्यात छोटे शेवटी लिहिले 20/12. पण आपल्याला यांचा उतरता क्रम लावायचा आहे म्हणून मग हे कशाला गुणून तयार झालेत, 38/12 19/6ला. हे पहा, 38/12 19/6ला. म्हणून आधी 19/6 लिहिला. नंतर 21/12 7/7ला, मग 7/7 लिहिले. नंतर 20/12 20/12 5/3ला, मग 5/3 लिहिले. हा आहे आपला उतरता क्रम. पुढे आपल्याला तिसरा प्रश्न दिला आहे, सोडवा. त्यातलं पहिलं उदाहरण 7/10 अधिक 3/10. इथे आपल्याला अपूर्णांकांची बेरीज करायची आहे. अपूर्णांकांची बेरीज कशी करतात, छेद समान करून. मग छेद इथं समानच आहे, मग आपल्याला छेद समान करायची गरज नाही. छेद समान असला की आपण छेद आहे तो लिहून घ्यायचा. मग छेद आपण आहे तो लिहून घेतला आणि अंशांची बेरीज करतात. मग अंशांची बेरीज मांडली 7 अधिक 3. मग छेद आहे तसा लिहून घेतला पुन्हा आणि 7 अधिक 3 किती झाले, 10. म्हणजे 10/10 म्हणजे 10ने भाग दिला 10ला तर किती येतील, 10 1 10, 1. म्हणजे यांची बेरीज किती आली, 1. 10/10 लिहिलं तरी चालेल किंवा हा पुढचा 1 लिहिला तरी चालेल. दुसरा प्रश्न आपण पुढच्या पानावर सोडूया. हा इथे आपल्याला बसणार नाही. आता दुसरं उदाहरण दिलंय त्याच्यातलं 3/4 अधिक 2/6. अपूर्णांकांची बेरीज आपण कशी करतो, छेद समान करतो आणि अंशांची बेरीज करतो आणि छेद आहे तो लिहितो. मग इथं 4 आहे, तिथं 6 आहे. यांचा छेद आपल्याला समान करावा लागेल. समान म्हणजे यांचा लसावी जो येईल तो छेद आपल्याला करावा लागेल. मग लसावी कसा काढायचा यांचा, आपली युक्ती वापरायची. मोठ्या संख्येचा पाढा मोजायचा. 6 1 6, 6 2 12. 12 4च्या पाढ्यात येतात म्हणजे यांचा लसावी किती करावा लागेल आपल्याला, 12. नाही समजलं तर बाजूला लसावी काढून घ्या. मग आपल्याला 12 छेद करायचा आहे म्हणून मग पहिला अपूर्णांक आपण घेतला 3/4. 4ला कितीने गुणावं लागेल, 3ने, म्हणजे 12 होतील. मग वरती सुद्धा 3ने गुणलं. 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 9/12 आले. आता दुसरा अपूर्णांक घेतला 2/6. याला कितीने गुणावं लागेल, 6ला 2ने, म्हणजे 12 होतील. 6 म्हणजे वरती पण 2ने गुणलं. 2 दुणे 4 आणि 6 दुणे 12, 4/12 आले. आता छेद समान झालेले अपूर्णांक आपण लिहून घेतले. 12 छेद आहे तसा लिहून घेतला आणि अंशांची बेरीज केली. 9 अधिक 4 किती झाले, 13/12. उत्तर आलं 13/12. पुढे त्यातलं तिसरं उदाहरण 1/3 अधिक 7/5. इथे सुद्धा छेद समान करावा लागेल. किती करावं लागेल, 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15. दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणजे यांच्या गुणाकारा एवढा छेद येईल. 5 त्रिक 15 म्हणजे छेद आपल्याला 15 करायचं आहे म्हणून मग पहिला अपूर्णांक लिहिला. 3ला कशाने गुणावं लागेल म्हणजे 15 होतील. 3 5 15 म्हणून 5ने. मग वरती सुद्धा 5ने गुणलं. 5 1 5 आणि 3 5 15. नवीन अपूर्णांक मिळाला. पुढचा अपूर्णांक घेतला 7/5. आता याला 5ला कितीने, 3ने गुणावं लागेल म्हणजे 15 येतील. वरती सुद्धा 3ने गुणलं. 7 त्रिक 21 आणि 5 त्रिक 15. 21/15 हा नवीन अपूर्णांक मिळाला. मग नवीन अपूर्णांक 5/15 अधिक 21/15. आता छेद समान झालाय तो आहे तसा लिहून घ्यायचा आणि अंशांची बेरीज करायची. 5 अधिक 21, 5 अधिक 21 किती झाले, 26. आणि छेद आहे तसा लिहून घ्यायचा म्हणजे बेरीज काय आली, 26/15.
पुढचं उदाहरण 3/10 अधिक 4/5. इथे सुद्धा छेद आपल्याला समान करावा लागेल. किती करावा लागेल? 10. 10 5च्या पाड्यात येतात म्हणजे छेद 10 होईल. मग आपल्याला दोन्हींचा छेद 10 करायचा आहे. आता इथं 10 आहे म्हणून मग याचा करायचा नाही. आता हा पूर्णांक घेतला आपण लगेच 4/5. 5ला 2 ने गुणावं लागेल म्हणजे 10 होतील. मग वरती 4ला सुद्धा 2 ने गुणलं. 4 दुने 8, 5 दुने 10, 8/10 मिळाले. आता 3/10 अधिक हे 8/10. दोन्ही छेद समान झालेले पूर्णांक लिहून घेतले. छेद आहे तोच लिहायचा, त्यांची बेरीज करायची नाही. फक्त अंशांची बेरीज करायची. 3 अधिक 8 किती झाले? 8 आणि 3 11. 11/10 बेरीज आली 11/10. पुढचा प्रश्न दिलाय 5/3 वजा 2/3. आता अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची? छेद समान करून घ्यायचा आणि अंशांची वजाबाकी करायची. आपण बेरीज कशी केली तर त्याचप्रमाणे, फक्त इथं वजाबाकी करायची अंशांची. इथं वजाबाकी आहे म्हणून. मग छेद समान आहे, मग आहे तसा लिहून घेतला, समान करायची गरज नाही. 5 हा अंश आणि हा अंश यांची वजाबाकी केली. 5 वजा 2 किती आले? 3. म्हणजे 3/3 म्हणजेच किती आला? 3 एक 3 1. असं इथपर्यंत उत्तर लिहिलं 3/3 तरी चालतं, किंवा पुढं मग बरोबर करून उत्तर 1 लिहिलं तरी चालते. म्हणजे इथं किती आली वजाबाकी? 3/3. पुढचं उदाहरण 3/5 वजा 3/7. आता इथं अंशांची वजाबाकी करायची, पण छेद इथं समान नाहीये. मग छेद आपल्याला एकदा समान करून घ्यावा लागेल. 5 आणि 7 दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणजे यांचा छेद किती येईल? यांच्या गुणाकारा एवढा. 7/5 35. 35 आपल्याला छेद करावा लागेल. किंवा मग यांचा लसावी किती येईल? यांच्या गुणाकारा एवढाच येईल. किंवा मग आपण पाढा मोजायची ट्रिक वापरली तर 7चा पाढा मोजायचा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7/5 35. म्हणजे 5च्या पाढ्यात 35 येतात, म्हणजे छेद 35 करावा लागेल. आता पहा 3/5 पहिला अपूर्णांक घेतला, याचा आपल्याला छेद 35 करायचा आहे. 5ला कितीने गुणावं लागेल? 7 ने. म्हणून मग 7 ने गुणलं. अंशाला सुद्धा वरती 7 ने गुणलं. मग 7 त्रिक 21 छेद 5 7 35. नवीन अपूर्णांक मिळाला. पुढचा अपूर्णांक 3/7 घेतला. ते छेद 35 करण्यासाठी 7ला 5 ने गुणावं लागेल. मग 5 ने गुणलं. वरती सुद्धा मग आपण 5 ने गुणलं. 5 5, मग 5 त्रिक 15 आणि 7/5 35 हा नवीन अपूर्णांक मिळाला. आता पहा नवीन जे अपूर्णांक मिळाले ते आपण लिहून घेतले. 21/35 वजा 15/35. छेद आहे तो 35 लिहून घ्यायचा आणि अंशांची वजाबाकी मांडायची. 21 वजा 15 आणि 21 मधून 15 गेले खाली किती राहिले? 6. 6/35 म्हणजे उत्तर काय आलं? 6/35. पुढे चौथा प्रश्न आपल्याला दिलाय. एका भूखंडाच्या 2/5 भागात घर बांधले आहे व उरलेल्या भागात बाग केली आहे, तर किती भागात बाग केली आहे? आता कसं काढणार? आता आपण आकृतीवरून एकदा समजून घेऊया आणि मग नंतर आपण सोडून पाहूया. आता हा आपला भूखंड आहे पहा. हा असा आपला भूखंड आहे पूर्ण. आता आपल्या छेदात जे असतात ते भाग केलेले असतात. छेद म्हणजे त्या भूखंडाचे, त्या वस्तूचे किंवा कशाचे किती भाग केले ते छेद दाखवतो. आणि त्यापैकी किती घेतले ते आपण त्या अंशात दाखवलेलं असतं. म्हणजे 2/5 भागात घर बांधलं म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो तर या भूखंडाचे 5 भाग केले आणि त्याच्यापैकी 2 भागात घर बांधले. मग आपण समान 5 भाग करूया. आता हे समान झाले नाही, पण समान भाग केले 5 असे. या भूखंडाचे 5 भाग केले आणि त्यापैकी 2 भागात घर बांधलं. म्हणजे 1 आणि 2 2 भागात, एवढ्या भागात घर बांधलेलं आहे. पाच छेद 2 भागात घर बांधलं म्हणजे काय? तर एका भूखंडाचे 5 समान भाग केले आणि त्यापैकी 2 भागात घर बांधलं. आता आणि उरलेल्या भागात बाग केली आहे. मग आता उरले किती? 1 2 3. 3 भाग उरले आणि छेदामध्ये काय लिहिणार? 5.
5 भागापैकी 3 भाग उरले, म्हणजे बागेसाठी किती भाग लागलेत? भाग केले 5 आणि बागेसाठी किती वापरले? 3, म्हणजे बागेसाठी किती किती भागात बाग केली? तर 3/5 भागात बाग केली. हे आपण आकृतीवरून समजून घेतलंय. पण आता आपण सोडवायचं कसं? तर काय करायचं? हा पूर्ण भूखंड किती आहे तुला याचं? पूर्ण बरोबर. संपूर्ण भूखंड जर आपण घेतला तर घर बांधलेला अधिक बाग केलेला, हा पूर्ण भूखंडामध्ये काय आहे? 2/5 भागात घर बांधलंय आणि उरलेले भागात बाग केली, म्हणजे आपण असं लिहू शकतो पूर्ण भूखंड बरोबर घर बांधलेला अधिक बाग केलेला. मग पूर्ण भूखंड किती? 5 भाग आणि त्याच्यापैकी 5 भाग म्हणजे पूर्ण, म्हणजेच भाग किती केले आहेत ते छेदात लिहायचे 5. पूर्ण भूखंडाचे भाग किती केले आहेत? 5. आणि पूर्ण भूखंड आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे 5 भाग आपल्याला घ्यावे लागतील अंशात. 5 पैकी 5 भूखंडाचे भाग किती केले? 5. आणि पूर्ण भूखंड घेतला आपण तर तो किती भाग घ्यावे लागतील आपल्याला? पूर्ण म्हणजे 5. म्हणजे पूर्ण भूखंड आपण कसं लिहिणार? 5/5. इथं बरोबरचं चिन्ह. आता घर बांधलेला किती आहे? भाग केलेले छेदात लिहायचे. भाग किती केले आहेत? भूखंडाचे 5. त्यासाठी घरासाठी किती घेतले आहेत? 2, म्हणून अंशात किती लिहिले? 2. आता अधिक बाग केलेला किती आहे ते आपल्याला माहिती नाही, तो आपल्याला काढायचा आहे. मग बाग केलेला आपण तसंच लिहूया, बाग केलेला. आता हे पहा, हे 5/5 आहे तशी लिहिले 5/5. आता हे 2/5 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर काय होतील? वजा. इथं अधिक आहेत, इकडे आल्यावर इथं अधिक आहेत, इकडे आल्यावर होतील वजा 2/5. म्हणजे पूर्ण भूखंडातून घर बांधलेला भाग वजा केला तर आपल्याला बाग केलेला भाग मिळणार आहे. किती आहे तो? मग आपण पूर्ण भूखंड किती आहे आपला? 5/5. त्याच्यातून बाग केलेला वजा केला 2/5. मग इकडं काय राहील? फक्त बाग केलेला भूखंड. आता हे तर आपल्याला सोडवता येतं, छेद समान आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? फक्त अंशांची वजाबाकी. छेद आहे तसा लिहून घेतला 5, अंशांची वजाबाकी केली 5 वजा 2. किती आले? 5तून 2 गेले, किती राहिले? 3. छेद आहे तसा लिहून घेतला 5. 3/5 म्हणजेच बाग केलेला भूखंड किती आला आपला? बाग केलेला. इकडं काय राहिलंय? बाग किती आला? बाग केलेला भूखंड 3/5 भागात बाग केली. मग आपण लिहून घेणार किती भागात बाग केली आपल्याला विचारली आहे. 3/5 भागात बाग केली. अशा प्रकारे हा सराव संच आज आपण पूर्ण सोडवला. या धड्याचा आता लगेच स्वाध्याय आहे. स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.